इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 2 पाहिलं आहे. तुम्ही पाहिलं आहे का मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की मी 4 पॉईंट सांगणार आहे त्यामधून. तर ते 4 पॉईंट पूर्ण व्हिडिओमध्ये असणार आहे. काय करत आहे का? मी बनवले असते ना अर्धा तास. तर पहिला पॉईंट आहे सवय राहण्याच्या स्ट्रॉंग माइंडसेटला आणि स्ट्रॉंग हार्टला. म्हणजे त्याचं डाऊनफॉल मी बघितलं आहे. म्हणजे लिटरली लोक किती हेट करत होते त्याला सोशल मीडियावरती, पण त्यावेळेस तो खूप स्ट्रॉंग होता आणि त्याच्यासोबत असलेले लोक त्याला सपोर्ट केले, खूप सपोर्ट केले. गुड. दुसरे कोण आहे तिथे? पर्सनल? काय पर्सनल? मग मी पण ठेवायला सुरू करू का माझ्या पर्सनल गोष्टी? माझं इंस्टाग्राम सगळे हँडल्स तुमच्याकडे लॉग इन नाही आहेत का? ते सगळं लॉग आउट करू का? हा हा खूप येतात नोटिफिकेशन माझे. मग येणारच ना, येणारच ना. मग इग्नोर करजा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाऊनफॉल. हे लाईफ लेसन आहे की लाईफचं ग्राफ असं नसतं कधीच. लाईफची ग्राफ अशी असते, म्हणजे अप झाल्यानंतर डाऊन, डाऊन झाल्यानंतर अप, असं असू शकतो लाईफचा ग्राफ. फक्त एवढंच की ज्यावेळेस आपली डाऊनफॉल चालू होते त्यावेळेस आपण स्ट्रॉंग पर्सन बनायला पाहिजे. गाईज, माझे हजबंड आले आहेत. आता मी दरवाज्यात थांबले. त्यांचे एक्सप्रेशन बघा फक्त. हे बघा, मी दरवाजा खोलले. ठीक आहे, मी गपचूप रेकॉर्ड करते. गपचूप नाही, समोरच थांबते. ठीक आहे, इथं येते थोडं आतमध्ये. आणि हे स्पीड वाढवते मी. गाडी लावत आहेत ते. विदिन 5 सेकंड्स येतील. विदिन 5 सेकंडमध्ये येतील. जस्ट वेट. 1 2. अरे यार, या ना पटकन. यार मेमरी फुल होऊ नये माझे. फक्त आले. काय कशाला हसतंय? काय? हो, काय बनवली? डाळ भात. मी तुम्हाला फोन लावून सांगणार होते काहीतरी घेऊन या म्हणून. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे परफॉर्मन्स. सगळ्यांचे परफॉर्मन्स 1 नंबर होते. आणि ते डोनाल्ड ट्रम्पचे पंचेस वगैरे हाय 1 नंबर होते त्याचे. आलियाला रोस्ट करायचं. आणि लिटरली समय रैनाला तो त्याच्या इंग्लिशवरून रोस्ट केला लिटरली. ते पण 1 नंबर होतं, ते पण बेस्ट होतं. बाकी पण होते खूप सारे गोष्टी, तुम्हाला माहिती आहे. इफ यू नो यू नो. आणि भाई सुकृतदेव, राईट? हां, सुकृतदेवचं गुजबम्पवाला परफॉर्मन्स होता. म्हणजे जस्ट त्याचा जो कॅरेक्टर आहे ना, तो ब्रेक केल्यानंतर लिटरली म्हणजे सगळे स्टँडिंग ओवेशन देत होते. आणि त्याचे पोएम मला खूप जास्त आवडले गाईज. तुम्ही नाही, म्हणजे तुम्हाला लक्षात नसेल पोएम त्याची, तुम्ही पुन्हा जाऊन बघा. त्याचे पोएम खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. मला खूप आवडलं. समय रैनाला तसंच असतं, लाल चेक्स. गाईज, 10 रुपयाच्या इप्पीवरती 1 पेन्सिल फ्री आहे, ते पण 5 रुपयाचा. तर हा माणूस घेऊनच नाही आला फ्री पेन्सिल. का नाही आणल्या?
बघितलं नाही ते. बघितले नाही बोलत आहे. गेले ना माझे 5 रुपये वाया. गाईज हे खूप जास्त क्रेझी होतं. डायरेक्ट ऑफिशियलकडून मला कमेंट आली आहे. तुम्ही जाऊन माझ्या फेसबुकवरती चेक करू शकता. केले असते ना 10-15 मिनिटात आंघोळ. हां क्यू बनवतोय तुला त्रास आहे? मला काही त्रास नाही. मी करून येऊ आंघोळ. करू येतो. काहीच माझ्या हजबंडला स्वप्न पडलं. ते स्वप्न काय आहे ते ऐका. हा बोल. काय पडलं स्वप्न? जीन्स पॅन्ट, काळे बुट आणि लाल चेकचा शर्ट. हां समय रायना. समय रायनाला तसंच असतं लाल चेक्स. हां बोला. टू व्हीलर गावात अचानक सोबत ट्रक हां म्हणजे कसं प्रत्येक साईड असते. हां ती साईड आली. मला वाटलं ते कट मारलं. हां एका सेकंदात आहे ना कट मारल्यासारखं वाटलं आणि पुढे जाऊन बघितलं तर काय थांबून बघितलं तर पाठीमाग गर्दी जमा झाली. पाठीमाग जाऊन मी बघतो तर माझा आत्मा जाऊन बघतो तर काय माझं आईस्क्रीम झाला. तुमचा आत्मा जाऊन बघत होता का? वा वा. असं पूर्ण किमा बनलं. हा का? चेहरा पट्टी बोलताना येत नाही. हा का? ती भाजी खायची इच्छा नव्हती झालेली मला भातासोबत, म्हणून तेल तिखट गरम गरम भात. माझ्या तर स्वप्नामध्ये तुमचं कितीतरी वेळा लग्न झालंय दुसऱ्यांसोबत. असं नसतं काय. डोंट वरी. तर हा बोट भाजलाय पूर्ण. ये का तेल घे. ह्यांची नजर काढायला गेली आणि माझी बोटच भाजली. खूप डेंजर भाजली आहे गाईज. ऑलरेडी दुखत असलेल्या बोटाला तुम्ही चोळताय का? तेल लावतोय. ते तेल लावत नाही तुम्ही, दुश्मनी काढताय असं वाटत आहे. तेल लावतोय. मग चोळताय कशाला? दुखते हो मला. हेअर ड्राय घे आणि असं करत बस त्याला. हेअर ड्रायरने ह्याला हेअर ड्रायरने हवा देऊ का? तुम्हाला फुकता येत नाहीये का? गरम हवाने होतं. गरम हवाने अजून जास्त होईल ते. त्या थंड हवा पण येते. बर्फ टाकलेला आहे ना त्यामध्ये थंड हवा यायला. मग हॉट मोड बंद करायचं त्याचं. दुखतंय म्हणते तर बस निवांतात होईल बघ. गाईज मी कोरडं पिठलं बनवत आहे. ठीक आहे. हे बघा, पहिला अशी मस्तपैकी भाजायचं आहे मसाल्यांमध्ये. ह्यामध्ये काय नाही आहे जास्त. जिरा आहे, कांदा आहे. काय लागलं त्या सरका थोडं साईडला. ह्या बन्याला काय लागलं मला काय नाही. एवढं घाण. हागलात का? नाही ग. मग मला काय माहिती काय लागलं. मोरी नसतात का तिकडे हागायला? आज मी एवढं जवळून व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, हे उडूनच जात नाहीये. हे बघा, हे बघा गाईज, किती वेळ झालं लाईटच येत नाहीये. बघा सगळे बटन्स ऑन आहेत. खूप वेळ झालं गाईज, येतच नाहीये. गाईज मी बघा काय जुगाड केल्या. सगळे प्लेटमध्ये ठेवतात पाणी, मी पिशवीमध्ये ठेवले. कशाला विकत आणायचं ना प्लेट वगैरे. जुगाडू जर होत असेल तर, जुगाड होत असेल तर. हे बघा प्लांट्स, हे सुकत आहे. काय झालं काय माहिती ह्याला. सुकायला नाही पाहिजे. गाईज बघा किती केस गळलेत माझे. काल रात्री तेल लावली होती मी आणि सकाळी केस विचारले तर एवढे केस निघाले. काय टकली होईल का मी? लास्ट म्हणजे तुम्हाला नेमकं कोणतं पार्ट खूप जास्त आवडलं, म्हणजे एकदम एक्स्ट्रीम आवडलं पूर्ण एपिसोडमध्ये, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.